काय केलं कोंबडीने शौर्य? झटापट मारलं तुला. नमस्कार मंडळी, सो आता आम्ही निघालेलो आहोत खवणे बीचला कायाकिंग्स करण्यासाठी. आम्ही वेंगुर्ल्यामधूनच स्कूटी रेंटवर घेतलेली आहे आणि बाहेर रोड आम्ही निघालेलो आहोत. काय बनणार आहे? आणि मग कसं करणार कंटारा बदल्यावर? चहा माहिती कंटारामध्ये त्याने सगळे जसं जंगल असतं, जंगलातून ते लोक जातात त्या शौर्य. कांताराची स्टोरी आपल्या कोकणापासून काही वेगळी नाही. कोकणात पण आपल्या अशी बरेच दैव आहेत जे आपल्या कोकणाला पोचतात, सांभाळतात. काय दिसत होतं? कुठे? कसा कसा करतो कंतारा? गावातला तो माहितीये, गडावर तो प्रसन्न होतो, गायब होऊन जातो. हा बरोबर. एक पण माणूस तिथे गेला ना त्याची आग विझली. मग तो सापडतो की नाही सापडत? नाही सापडत कंटाळा. तू बघितलंय का कंतारा? पण त्याच्या पाठीत असतो तो कंटाळा. कसा करतो कंतारा? काय होतंय? शौर्याचं पोवायचं मन करते. पोहायचं नाही, पोवायचं मन करते. पाणी बघितलं की त्याला पोहायचंच असतं. काय फिश आहे? कुठे कुठे बघू? क्यूट क्यूट दाखव. तुला माहिती तू आधी एक फिश होता, मग मी तुला चूज केला, मग तू माझ्या घरी आला. मी आणला तुला देवाकडून. मी म्हंटल याला फिश नका बनवू, याला शौर्य बनवा माझा. माहितीये शौर्य काय हवंय तुला? त्याला त्याच्या मापाचं जॅकेट हवंय, त्याच्यामुळे तो इतका हे करतोय. खुश? मिळालं तुला? तुझ्या मापाचं आहे का शौर्य? रेडी? मी आलोय खवणे बीचला आणि खवणे बीचला आम्ही कायाकिंग्स मध्ये ते बोटिंग करणार आहोत, जे की आता एक नवीन प्रकार आहे खवणे बीचला, जे आपण खूप ट्रेंडिंग मध्ये बघतो. आणि आम्ही फायनली तिथे पोहोचलोय. सो आम्ही आता बोटिंग करणार आहोत. आम्ही रेडी आहोत. नाही बसणार, एकटाच बसेल का हो? नाही तर मांडीवर पुढे घ्या ना, असा दोन्ही पायांच्या मध्ये ठेवा. हा जा. बाटली टाका मागे. बस पाय लांब कर. तो बसला नाही कम्फर्टेबल. शौर्य तसं नाही बसायचं, पाय लांब करून बस. हा व्हेरी गुड, मस्त. वा वा शौर्य. आजचा पूर्ण दिवस आम्ही खवणे बीच एक्सप्लोअर करायचं ठरवलेलं. इथलं वातावरण इतकं सुंदर आणि पॉझिटिव्ह होतं. एकदम केरलामध्ये आल्याचा फील येत होता. हे जे कायाकिंग्स आहे कमाल आहे. शौर्य शौर्य माझी बोट पुढे चालली आहे. या शौर्य. कसं आहे शौर्य? सगळं छान चाललं असताना आमच्यासोबत एक मोठा किस्सा घडला. आता ते काय घडलं हे तुम्ही पुढे पाहणारच आहात. बरं, ही कसली कमाल कन्सेप्ट आहे कायाकिंग्सची, जे आपण केरळमध्ये बघतो, गोव्यामध्ये बघतो,
पण ते आपल्या कोकणात आहे. प्लॅनिंग, मॅनेजमेंट, पैसेही कमी आणि मज्जाही भरमसाठ. खूप सुंदर. त्यामुळे तुम्हीही इकडे आलात तर कायाकिंग्स नक्की करा. शौर्यचे पप्पा कामात एवढे बिझी असतात आणि ते कामाबद्दल इतके पंक्च्युअल आहेत की आम्ही इथे बोटिंग करत असताना त्यांना कामाचा फोन आला आणि कामाचा फोन आल्यावर त्यांनी जे काय केलं आहे ते तुम्ही पुढे बघालच. शौर्य हा हो हो नाही इकडे नाही बघा तुम्ही वेंगुर्ला साईड आता आलात येताना तुम्ही लेफ्ट घेतलात बरोबर. तो खाली एक्सपायर झाली आहे, 3 महिनेच व्हॅलिडिटी आहे. पॉवर ऑफ अटर्नी. मस्त वल्ले मारणारा माझा लेक पाण्यात पडला. बरं ते पाणी एवढं खोल नव्हतं, तो उभा राहू शकत होता, पण तरीही तो बोटला पकडून ओरडत होता की डॅडू मला वाचवा, डॅडू मला वाचवा. जे की तो पाण्यात जर उभा राहिला असता तर त्याच्या गुडघ्यापर्यंतही पाणी नव्हतं. असा एक कमाल किस्सा आमच्यासोबत घडला. बिचारं माझं बाळ खूप घाबरलं आणि माझ्या कुशीत येऊन माझ्या बोटीत बसलं. आजचा हा प्रवास खूप सुंदर होता. खूप मजा केली आम्ही. फायनली आम्ही तिथून निघालो आणि वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेत गेलो. मस्त कोकम, आगळ, चिंच अशा बऱ्याचशा ज्या कोकणातल्या फेमस गोष्टी आहेत त्या आम्ही खरेदी केल्या आणि मग तिथून आम्ही निघालो आणि गेलो वेंगुर्ल्यातल्या राखणदाराला गाऱ्हाणं घालायला. हे वेंगुर्ल्यातलं असं देवस्थान आहे की इथल्या लोकांची मान्यता आहे की हे देवस्थान जे आहे हे वेंगुर्ल्यातल्या संपूर्ण लोकांची, संपूर्ण वेंगुर्ल्याची रक्षा करतं. इथे लोक येतात, आपला नवस बोलतात, गाऱ्हाणं मांडतात आणि ते नवस पूर्ण झाल्यावर हा असा इथे झेंडा फडकवतात. त्यामुळे इथे एवढे सारे झेंडे होते. मग मी पण देवाजवळ गाऱ्हाणं मांडलं. काय लेखाची कामं होऊन आदिवासी कुठल्या देवते बंधन मानतो जा पंचायत भाषेत मुसलमान बंगाली भाषेत जा काही जरी केलं तर लागू एखादी तर हसावे मनातली इच्छा दिशावर पण माझ्या. खूप भारी वाटलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो गणपतीच्या मंदिरात, जे की वेंगुर्ल्यातलं सगळ्यात फेमस गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिथे आम्ही गेलो. तिथे ही आजी दिसली, इतकी गोड होती ती. असं म्हणजे एक पिक्चरचा सीन मी शूट करते असं मला फील होत होतं. शौर्य ते त्यांच्याकडून ते घेत होता जे आम्ही देवाला नारळ वगैरे फुलं वाहणार होतो आणि ती आजी, तिचा लुक एकदम सिनारो एकदम कमाल होता. मग आम्ही मंदिरात गेलो आणि बरोबर आम्ही आरतीच्या वेळेत मंदिरात पोहोचलो होतो एक्झॅक्ट. त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे केलं आणि मग आम्ही बसलेलो मंदिरात आणि अचानक असा जोरात आवाज झाला. आम्ही खूप घाबरलो ॲक्च्युली. नंतर लक्षात आलं की इथे आरतीची जेव्हा वेळ होते तेव्हा असा आवाज होतो आणि मग आम्हाला या मंदिरात आरतीसुद्धा अनुभवता आली. इतका कमाल एक्सपिरियन्स होता वेंगुर्ल्यातला. तुम्ही जर वेंगुर्ल्याला यायचा प्लॅन करत असाल तर हे सगळे स्पॉट नक्की बघा. बाप्पाचं दर्शन नक्की घ्या. अतिशय सुंदर असं बाप्पाचं दर्शन घडलं. पुन्हा एकदा हॉटेलवर आलो, चेकआउट केलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्ही जर वेंगुर्ल्यात राहण्यासाठी ठिकाणं शोधत असाल तर सॅम्स अँड सन्स हे हॉटेल बेस्ट आहे. मुंबईकडे जाणारी आमची रात्रीची ट्रेन होती, त्यामुळे आम्ही जेवण करून निघायचं ठरवलं. आता मी राखू
बापरे. हा, मी देतो. एक भाजी बापरे, भाजी सोबत भाकरी खातोय. गुड. कशी आहे टेस्ट? मस्त मस्त ना. बरी. हे आहे हॉटेल लक्ष्मी. वाल्या बाबांना आम्ही सांगितलं की जेवणासाठी मस्त हॉटेल बघा, आपण तिथे जेवायला जाऊ. पण बाबांनी आम्हाला बॅक साईडून हॉटेलच्या आत नेलं. हे हॉटेल लक्ष्मी आहे. तिथून आम्ही आत गेलो. म्हटलं बॅक साईडून का चाललो आहे, इथून कसं असेल जेवण. पण आत गेल्यावर जेव्हा आम्ही जेवलो, काजू पनीर मसाला घेतलेला आणि तांदळाची भाकरी आणि मला मेथीची भाजी त्यांनी एक्स्ट्रा दिलेली, मला आवडते म्हणून. इतकी कमाल टेस्ट होती. व्हेजवाल्यांचा नेहमीच प्रॉब्लेम होतो, आपण कुठेही गेलो की व्हेजचा खूप प्रॉब्लेम होतो खाण्याचा. पण तुम्ही कुडाळात आलात तर या हॉटेलला नक्की जेवा. कमाल टेस्ट आहे, मस्तच. बाबा काजू घ्यायचे का? हां, काजू घ्यायचेत आपल्याला फक्त. शौर्याला सारखा थंड प्यायला पाहिजे. हां, शौर्यने या पूर्ण ट्रिपमध्ये मला वाटतं 10-12 बॉटल थंडच प्यायला असेल आहे ना शौर्य? ग्रीन, पिंक, ऑरेंज, ब्लॅक सगळ्या कलरचं. आणि घरी जाऊन आता आजारी पडणार आहे ना. आणि मग डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेणार. बाबा हाय करा, हाय करा, हाय करा, हाय. आम्ही इकडे कोणाला जरी आले ना तरी तुमचा नंबर देऊ ऑटोसाठी. हा, कोकणात खूप फिरलो, मज्जा केली, मस्त मस्त फूड खाल्लं. आणि जर तुम्हाला यम्मी यम्मी फूड खायचं असेल तर तुम्ही कुठे या? कोकणात. आणि कोकणात आल्यावर आम्ही जे नंबर्स, आम्ही जे लिंक्स, आम्ही जे सजेस्ट करतो हॉटेल, तिथे नक्की जा, कारण ते बेस्ट आहेत आणि आम्हाला तिथे खूप आवडलं. आणि इथली लोकं खरंच खूप छान आहेत, खूप प्रेमळ आहेत. जसं की आम्ही त्यांचेच कोणीतरी रिलेटिव्ज आहोत अशी आमची विचारपूस करत होते प्रत्येक वेळेस. कुठलाही व्यक्ती आम्हाला भेटल्यावर तो विचारपूस करत होता की जेवलात का, कुठून आलात, कधी आलात, कुठे थांबलात, गाडी कशी काय, सगळं म्हणजे आपलं कुणीतरी रिलेटिव्ज आपल्याला भेटल्यासारखं अगदीच काळजीपोटी विचारपूस करत होते. म्हणूनच कदाचित असं बोलतात, येवा कोकण आपलंच असा. सिरियसली खूप भारी ट्रिप होती, खूप मजा आली. आणि शौर्यसोबत ही माझी पहिलीच ट्रिप होती आणि मला खूप मस्ती त्याने केली. पण आत्ता त्याच्यासमोर बोलायचं नाही आहे. ते मस्ती केली, दंगा केला, हट्ट केला, पण त्याच्यासोबतची आमची पहिली बाहेरची ट्रिप होती. सो मजा आली, नवीन एक्सपिरियन्स. त्यानेही नवीन गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, बाहेर कसं राहायचं हे, आणि तो कसा वागतो बाहेर गेल्यावर हे आम्हाला कळलं. तो खूप छान वागत होता, खूप गुणी वागत होता आणि आईचं सगळं ऐकत होता. आणि म्हणून तुम्ही त्याला पेंटेनचा वॉच नक्की पाठवा. आणि तो खूप हुशार आहे आणि तो खूप गुड बॉय आहे, सगळं आईचं ऐकतो. बघायचं तुम्हाला शौर्य बसवर बघा. आता मी सांगेल ना बस की बसणार. शौर्य उभा राहा. करतात तुमची मुलं नाही. माझा मुलगा किती हुशार आहे तुम्ही बघू शकता. शौर्य थोडा डान्स कर बेटा. ओ माय गॉड. शौर्य एक गाणं म्हण. सो गाईज, तुम्ही त्याला तो बेंटेनचा वॉच द्यायलाच लागेल, कारण तो आईचं सगळं ऐकतो. किती गुड बॉय आहे तो, तुम्ही बघितलंच. किती हुशार आहे, किती हुशार आहे बाबा. मस्ती सुरू झाली बाबा. हुशार मुलाची मस्ती सुरू झाली. खूप जास्त वावा झाली आहे शौर्यची. शौर्य एक गंदू बाय शी गंदू. सो बाय 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 बाय. आता शौर्य खूप मस्ती करणार आहे, आगाऊपणा करणार आहे. सो बाय बाय बाय. पडेल मी. आणि ती बॅग घेऊन कुठे जाणार आहेस ते पण सांग.
किती महत्वाच्या गोष्टी शौर्य तुम्हाला सांगतो की बॅग घुमरी आहे बाई. तुमची बॅग घुमते अशी नाही. शौर्याची बॅग बघा. शौर्य दाखव बेटा. बघा सो काय म्हणतात मला पण नाही सुचते. सो एलिगंट, एक्सिलंट. आहे तुमच्याकडे असं टॅलेंट? कमाल टॅलेंट आहे माझ्या मुलामध्ये. सो अमेरिकन टुरिस्टर आणि अजून कुठले कुठले वेगवेगळे बॅगचे जे ब्रँड असतील त्यांनी लगेच शौर्यसोबत कोलॅब करा. कारण शौर्य माझा ब्रँड अम्बॅसिडर बनण्याचा एकदम कॅपेबल झालेला आहे. येस बेटा येस, तूच तर आहेस. ओ बाई एकटीच जाते बघितलं. आणि बघा आता एकटीच जोरात जाते. बस 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 बस. येस पडशील इथे बघितलं. बस खरा बाय. कोकणातली कशी लागली तुम्हाला सांगा, पटकन सांगा. लाईक करा आणि शेअर करा तिला आणि सबस्क्राईब करा. मोठा बटन दाबा. गाडी ती तारी. मला वॉर्निंग दिली आहे की आमची ट्रिप जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा की शौर्य कसा वाटला तुम्हाला. आणि नेक्स्ट ट्रिपला आपण लवकरच जाणार हो की नाही. पण आत्ता सध्या आमची कोकणातली ट्रिप इथे संपली आहे. आणि आमची कोकणातली ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. आणि मला एक वॉच द्या. बेंटेन ओके शौर्याला एक बेंटेन वाला वॉच पाठवा. ठीक आहे. सो बाय बाय. तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की शौर्य असा हिंदी का बोलतो. कारण ना तो मोबाईल बघतो आणि मोबाईलला तो कुणाली वगैरे यांचे व्लॉग बघत असतो. आणि तेव्हाच मला सुचलं की आपणही व्लॉग करावे. आणि तो त्या व्लॉगमध्ये ते लोक बोलत असतात आज हमने ये किया हॅलो गाईज हॅलो गाईज. तर सो त्याला असं वाटतं की हे सगळं बोलल्यावर म्हणजे आपण खूप कमाल दिसतो, खूप भारी दिसतो. सो मला त्याचा हा भ्रम मोडायचा आहे की आपण मराठी बोलल्याने सुद्धा खूप भारी दिसतो आणि आपल्या मराठी भाषेतही खूप गोड आणि खूप छान लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकतो. सो हे आम्ही लवकरच मी त्याचा भ्रम मोडेल आणि मराठीत आम्ही लवकरच शुद्ध मराठीत पूर्ण व्लॉग बनवणार आहोत. या गंदू चीटिंग नका करू. तो हेलो गाइस, तो नेक्स्ट वीडियो में तुम मिलना. तो कैसा लगा मेरा वीडियो तो लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाओ. और कैसा लगा मेरा वीडियो तो लाइक कर दबाओ. मेरे से